नमस्ते मित्रांनो, मी आज मराठीमध्ये व्हिडिओ टाकत आहे. तर तुम्हाला कसा वाटेल माझा मराठीमध्ये बोललेला व्हिडिओ तर मला नक्की सांगा. मी आणि टुकटुक जात होतो पोंभुर्णा. कारण की बल्लारशाचा बस स्टॉप पहा ना, किती छान पॉश होता. सकाळची बस होती तर बस आली तर इतकी थंडी वाटत होती. सकाळी सकाळी मी माझ्या पोरीचा घातलं टोपरा घालून. मी म्हटलं मी बी कशी दिसते, छान दिसतं ना टोपरा घालून, पहा ना. मग आले, बस पहा ना किती खाली खाली होती, जास्त गर्दी नव्हती. कारण सकाळी तेवढी गर्दी नाही शाळेच्या मुलांची. माझी टुकटुक बी मस्त बसून मम्मी म्हणे पहा म्हणे मी किती छान बसलो. म्हणलं हो बाई म्हणलं. पण बसमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा मस्त मळमळ वाटते. असं वाटते का कधी कधी गाव येते. मला ते एवढं मळमळ वाटत होता खूप. असं वाटते कधी जाऊ नका ते. तेवढं त्याला माझं गावाला तर मला वाटलं बाबा बरं झाला आता गावाला आलं तर लवकरच उतरतो. बाबा काय म्हणते, येतं बस थांबून गेली. बस थोड्यावर थांबली, पॅसेंजर उतरले. तेवढ्यात पानं लिओ कसा खुश झाला मी आल्याबरोबर. आली म्हणून याला मस्त खुशी वाटते. आम्ही गेलो तर पहा ना, खेळ झाला ना, झोपून गेला. आता म्हणला हा मी झोपतो नंतर खेळतो म्हणून. मी म्हटलं ठीक आहे भाऊ, झोपून जा आता. मग तेवढ्यात पानं तेल गरम केली. कारण की मला बनवायचा होता मोठाचा उसळ. आज होता आमच्याकडे वाण आईकडे. आई मला वाणासाठी बनवली होती आणि टुकटुकची आखरी लूट होती तर लुटली पण गेलो. मग टुकटुकीच्या लुटासाठी मग का बनवायचा म्हणून माझी मम्मी म्हटली का चल आज मोठाचा उसळ बनवून घे. मी म्हणलं ठीक आहे. तेल वगैरे गरम झाला, जिरा वगैरे मोहरी सगळं मसाला टाकून दिलं. अद्रक लसूण टमाटर वगैरे टाकून छान मोठ्याचं उसळ बनवून दिलं. तेवढंच आमचं डेकोरेशन पहा ना किती छान वाटत आहे. आमचं डेकोरेशन तीळ संक्रांत आली ना, मस्त छान वाटते डेकोरेशन करायसाठी. माझं पहा ना किती छान वाटत आहे डेकोरेशन. तेवढ्यात आमची झाली तयारी झाली तर वहिनीनं मी मस्त तयारी केलं. पहा लाल साडीमध्ये मी कशी दिसता पहा. मला नक्की सांगा का माझं मराठीमध्ये व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला. मी मराठीमध्येच हा लिओला लागली लिओला खाजून द्या. मग झाली माझ्या टुकटुकची लूटमध्ये टुकटुकची केली पूजा. सगळे बाया आले होते तर टुकटुकला वाटलं का माझा वाढदिवसच करत आहे माझी मम्मी. तर मम्मी लवकर वाढदिवस कर म्हणे. मी म्हणलं वाढदिवस नाही बाई, लूट वे. तर पहा माझा व्हिडिओ कसा बनला नक्की सांगा.